सलाम वालेकुम हवलदार राणे साहब. सलाम वालेकुम. सलाम वालेकुम. हे बघा मटका किंग. हो उस्मान दादा, इकडे आता फिरकू नका. 8-15 दिवस चला निघा. क्यों? बाबा नवीन साहेब येतोय, लई कडक आहे. आणि दादा तुमच्या या मटक्या फिटकेवर त्याचा लई दात आहे बरं काय. हवलदार राणे साहब, पैसे के सामने दुनिया झुकती है और बीवी सलाम करती है. पैशाचं नाव काढू नका. हे बघा तू येणारा साहेब लई कडक आहे, समजलं ना. पैशाचं नाव त्याच्या भरोर काढू नका, नाही तर तुम्हाला तू आतमध्ये घालल आणि आम्हाला सस्पेंड करल. अहो तुमच्या समजा दादासने मी वॉर्निंग देऊन ठेवलेली आहे का अजिबात सावध राहायचं. मामूलकर गलात बिलात धुतले का नाही नीट? हा समजा नीट. चला आतमध्ये. आणि बघा टेबल बिबल लावून ठेवा नीट. टेबलावर पेन स्टँड ठेवा, त्यांचा तो आमदार साहेबांनी दिलेला. चला. आणि बघा ऍस्ट्रे वगैरे पाहिजे बरं का. समजा आपली चकाचक दिसलं पाहिजे. साहेब येतोय, चला लवकर. दादा अरे येणारा साहेब हाय तसा खाऊन या. तुम्हाला सांगतो आत्ता पोतूर लय सासवांच्या हाताखाली नांदलो, पण येणाऱ्या सासूच्या हाताखाली नांदणं म्हणजे लई कठीण बाबा. आपकी नाही दे. माझं जाऊ द्या, असलं वारण्याचं खोरं एका परास एक वाघ नुसते ढारकाळ्या फोडीत होते. पण या साहेबानं समद्या वाघांच्या आयाला 2 महिन्याच्या आत कातरून टाकले. तेव्हा आपली आयाळ सांभाळा. चला पटा. आणि हे बघा 8-15 दिवस जाऊ द्या, जरा अंदाज घेऊन पाणी कुठवर मुरतोय बघूया. मग आहेच की तुम्ही आम्ही. हसताय काय? चला चला चला, येळ घालवू नका. चकडा हाकला. चला साहेब यायचा टाइम झालाय. हो मिस्टर, और वाजत पेटतंय का? कोण आहे बघा. मिस्टर कोण तुम्ही? मी कोण ते नंतर सांगेन. एक तर तुम्ही रॉंग साईडनी पुढे आलात आणि माझ्या हिशोबाप्रमाणे तुम्ही गाडी रस्त्याच्या मध्ये उभी केली आहे. आम्ही मध्ये उभी केली. तुम्ही हे बघा ट्रॅफिकच्या नियमाप्रमाणे मी हॉर्न वाजवून पुढे आलेलो आहे. एक तर तुम्ही भरधाव गाडी चालवता, वळणावर तुम्हाला हॉर्न नाही वाजवता येत. नियम ठेवा गुंडाळून. गुमान गाडी बाजूला घ्या. हो, नियम भंग करून तुम्ही पुढे आलात तेव्हा गाडीला रिव्हर्स टाका आणि मागे घ्या. आमच्या गाडीला रिव्हर्स पडत नाही, तुम्ही बाजूला घ्या. हो, अशा अरे रावीने सांगितलं तर जमणार नाही. तर विनंती केली तर बघू. विनंती करत नसतो, घ्या बाजूला. हो, आम्ही सरपणाच्या आज्ञेला भीक घालत नसतो. हिला कोण तालेवर लागून गेला तुम्ही? तालेवार नसतो तर या तालुक्याचा सब इन्स्पेक्टर विजय भोसले म्हणतात मला. इथल्या कायद्याचा रक्षण करता. हो रक्षण करते. तुमचा लहान कायदा आम्ही तयार करतो. आमदार आहे आम्ही. आमदार भुजंगराव मोहिते म्हणतात आम्हाला. बसा गाडी, गाडी काढायला सांगा. सब इन्स्पेक्टर भोसले. नमस्ते सर. अरे मामूलकर शिंदे बाहेर साहेब आले बघा. या. शिंदे बॅग घ्या. राहायची व्यवस्था कुठे पाहिजे? हे इथंच आहे पलीकडे सर. मामूलकर साहेबाला खोली उघडून द्या. चला शिंदे. साहेब बॅग. हवालदार. जी साहेब. हा एसटी इथं काय करतोय? पोलीस स्टेशनवर माणसं सिगरेट ओढायला येतात. नाही साहेब नाही. मुद्दा फेकून देतो. होय सर होय. मामूलकर पोलीस स्टेशनवर माणसं सिगरेट ओढायला येतात. फेकून द्या ऍट्रे. हवालदार. हवालदार. जी सर. असं नको ते फिदी फिदी हसायची सवय दिसते तुम्हाला. हो ना. हो काय? नाही
असं आकारण हसणं फक्त लाचारीतून निर्माण होतं. हो नाही. हवालदार, जी, हे फुगे असं बेवारशासारखे का पडलेत? ते दारूच आहे साहेब. दारूच आहे ते ठाऊक आहे मला. त्याची शिला काय झाली? सिल ते हे मुंदराने कुरतडली साहेब. उंदरानी? हो ना. मला वाटतं 2 पायाच्या उंदराने कुरतडले असतील. होय साहेब. केव्हा कुरतडले म्हणायचे? मला वाटतं गेल्या गटारी अमावस्येला, म्हणजे या अमावस्येला महिना होतोय साहेब. Shut up. हो. बरेच मुरलेले दिसत आहे. आहे थोडासा. नाव काय तुमचं? राणे साहेब, म्हणजे मी हवालदार राणे साहेब. हे कॉन्स्टेबल भमुलकर आणि ते दप्तर ऑडली शिंदे. या पोलीस स्टेशनचे चार्ज आम्ही तिघेच सांभाळतो साहेब. असं. जी. तुमची डायरी कुठे आहे? माझी डायरी कुठे? हा, माझी ना माझ्याकडेच आहे साहेब, माझ्याकडे. हे बघा ना साहेब. खाली ठेवा. हो, हो, हो साहेब. हवालदार, जी साहेब. यातल्या नोंदी वेळच्या वेळी आणि प्रामाणिकपणे केल्यात ना? मी स्वतः केलं साहेब. 4 दिवसापूर्वी पोलीस चौकीवर एक आपला स्त्री आली होती तक्रार घेऊन. मोजणीचा दगड आपल्या हद्दीत घातलाय म्हणून त्याची नोंद काय? साहेब खरं सांगू का, या फार बड्या लोकांच्या भानगडीत आम्हाला न उडाल तर बरं होईल साहेब. नाही, तुम्हाला छडा लावायचाच असेल तर उकरून काढू शकता, पण साहेब फार बडी मंडळी येत होती. मोठी माणसं? फार बडी मंडळी आहेत साहेब. म्हणजे तुमचे आमदारच ना? होय ना? हे सगळं आमच्या तोंडून कशाला वरवून घेताय साहेब? अच्छा, म्हणजे या इथं आमदारांचं राज्य आहे तर गावात फेरफटका मारून येऊया. गाव तरी बघू. आणखी हवालदार, मी तुम्हाला मागं बसवलंय ते मूग गिळून गप्प बसण्याकरता नव्हे. असू नका. गावातले सगळे प्रमुख ठिकाणे मला दाखवा. जी साहेब. म्हणजे काय, येऊ द्या मग दाखवतोस तुम्हाला. चला. दॅट्स बेटर. राम राम सरकार. काय सातपुते, रातचं पाठ करायला चोरून पाणी सोडायला सांगितलं होतं, ते सोडले ना? अहो हे काय सोडलंय ना मग? आणि काही तक्रार? छे छे, अहो त्याचा फार काटाच मोडला बघा. आपण पुढे म्हणत तू सोडते पाणी. सांगा असं, लाईट टूर करायला लागला तर अजिबात खपून घ्यायचं नाही. होय. आयला कॅनाला आम्ही आणला आणि पाठ बंद करणारा ह्यो कोण? त्याला म्हणावं ह्याच पाटाचं पाणी पाहिजे तुला. होय, पालत पाडून. बर, ते हे एलीच्या छाटणीचं काय झालंय? अहो ते हातसर येऊन बघून जाणार होतं म्हणून थांबले. कोणचं ऍग्रिकल्चर आणलं? कुठं परवा फोन केलता, मला म्हणला काल येऊन बाग बघून जातो. हो आलो कुठं? हा, याला पारा ऍग्रिकल्चरल मिनिस्टरला वशिला लावून त्याची बदली करून चंद्रपूरच्या जंगलात नाही तर माणसात आणला का? तर आमची द्राक्षाची बाग सांभाळायला, आणि अजूनही सहकारीच काम करत बसले होय. खरी सांगू का साहेब, हे बाळ जरा बाराच आहे. असे गेल्या गेल्या मला फोन जोडून दे. चांगला दाबात घ्या. हे झोपलास काय? आण गाडी. पैशाने खेळताय काय? इकडे रे, इकडे. पुस्तक तिकडे ठेवून पैशाने खेळतोयस? कितवीत आहेस? 9वीत आहे साहेब. शाळा कुठची? कर्मवीर राजकीय. मग शाळेत हे पैशाने जुगार खेळायला शिकवतात? नाही साहेब. हवालदार जी, सगळ्यांना चौकीवर घेऊन चला. नको नको साहेब, पाया पडतो साहेब शाळेत. बरं तसं करणार नाही नाही? नाही साहेब. ठीक आहे, जा. चला रे. हवालदार जी, त्यांची नावं लिहून घ्या आणि त्यांच्या पालकांना कळवा. त्यांच्या पालकांना कळलंय साहेब? कळवा. हो तेच की, त्यातली 2 माझी आहेत साहेब.
मी घरी गेल्यानंतर बघतो नाही. चाल 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 बघत राहिल्या माझ्याकडे. चला साहेब तुम्ही चला, मी बघतो तिकडे. चला. नाही ह्यो शेतात माझ्या कसा आला तो गुड काय आमदार साहेबांनी मला विचारलं काय चाललंय? सरकार सरकार ह्यो कुठला न्याय झाला. दैवानं माझं कपाळ पुसलं. ऐन जवानीत लढाईत माझं मालक मारलं गेलं. समधीकडनं आकाश कोसळल्यागत झालं. सरकार अशा वक्ताला गावानं मला आधार द्यायचा का समजाने मलाच लुबाडायचं. सरकार अहो एक नाही दोन नाही एकाला 4 आरे जमीन कशी मागवता तुम्ही. ह्यो मोजणीचा दगड तिथं हिथं कसा आला सरकार. ए बाई आधी तोंड बंद कर. कुणीतरी मेल्यावर इतर अडू नगस. लई कांगावा केला तर ह्याचा परिणाम वाईट होईल. अहो सरकार या परदेशी लेकराकडे बघून तरी जरा विचार करा. या गरीबाची 4 आरे जमीन आपल्यात कशी वाढता. ए खबरदार असा आरोप करशील तर तुझ्या 4 आरा जमिनीत मन घालायला मी काय नाबर आहे वय? या मोजणीच्या दगडाला आपली हात सोडून तुझ्या हातीत यायला त्याला काय पाय फुटल्यात? अहो सरकार त्याला पाय कसं फुटतील. तुम्ही तुमच्या हाताने काढून आमच्या हातीत रावलाय. आईला बेधडक आरोप करतीस. नुसता आरोप नाही मालक, ही बाई 4 दिवसामागं पोलीस गेट कम्प्लीट द्यायला गेली. मग पोटावरच पाय आल्यावर काय करणार. पण तिचा बी दाद घेतली नाही कुणी. गरीबाचा वालीच नाही कुणी या जगात. अरे ये म्हाताऱ्या, अरे तो भावना तिचा भुयाचं कॅच पिकलं तुझ्या. अरे तू तरी तिला 4 शानपणाची गोष्टी सांग की. अरे कुणावर आधाव घेता याचा जरा विचार करा. ए पुन्हा काय असं कानावर आलं फेंड काढेन गावातनं. अरे वार माझ्या आमदारा. अरे कुणीकडनं देशभक्त झालाय. अरे या देशापायी लढाईत मेलेल्या सैनिकाच्या विधवा बायकोची झीड काढतोस. अरे काय म्हणू तुला. अबराव काही ये बाई, ए बाई चल चल या गांडगे सरांच्या अरे गप म्हणतो ना. अरे देव तुझं तळपट करीन. तुझं वाटतं होईल. अरे देव तुझं तळपट करीन. हे पांड्या 4 आरा आणि दगड आत घाल. बर चल चला. योच योच तो वाडा बर का. दामनाचा वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. मालक हात नसतात, कुठं मुंबईला जातात. इथं येणं नाही जाणं नाही. बेवर्षीच वाडा म्हणायचं यो. पण मग हा वाडा प्रसिद्ध आहे कशासाठी? हातभट्टी हो, कायमची हातभट्टी लागायची इथं राजरोस. होय, जी तुम्ही काय करत होता? आता साहेब आता बड्या बड्या लोकांचे ह्याच्यामध्ये हात असल्यानंतर आम्ही आणि काय करणार हो. हा पण साहेब 4 सालामागं इथं सावंत म्हणून एक फौजदार होत. साहेब भादरगडी अहो बड बघितलं नाही, सरळ धार टाकली. 40 डबा पकडलं रसायनाचं. एकाला 10 माणसं आतमध्ये केली. सगळ्यांना चांगली कडक शिक्षा झाली असेल नाही? शिक्षा झाली पण बाकीच्या समजायला नाही. मग 4था सावंत फौजदाराला म्हणजे मग अहो बदली झाली राव मराठवाड्यामध्ये. असं? तर हो आणि निश्चित तारानं बदली केली. 24 तासाच्या आत गाडा हलवायला लागला बघा. अहो एवढ्यानं भागलं नाही. 300-400 मैला होतं उचलून टाकलंच. परत गावाकडं अर्ज गेलं, निनावी पत्र गेली, सस्पेंड केलं बघा. काय सांगू फौजदार सावंत म्हणजे माझ्या डबल माणूस फार निंपट झालं की हो. साहेब 4था आमदार साहेब हात धुवून मागं लागल्याच्या नंतर आणि काय होणार माणसाचं दुसरं. हे सावंत साहेब हल्ली असतात कुठे? पुण्याला असतात. त्यांच्या तरी फॅक्टरीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर आहेत. अब ते तरी काय खरं आहे होय साहेब का. अहो फाटकातून येणाऱ्या जाणाऱ्या कंच्या बी गाडीला हात वर करून सलाम करायचा म्हणजे मानहानीच म्हणायची की होती. हवालदार जी, या सावंत साहेबांनंतर इथं किती फौजदार आले? आपण धरून 3. वर्षाच्या वर्षाला फौजदार बदली होतो यातनं. हवालदार मला वाटतं इथे येणाऱ्या प्रत्येक फौजदाराला तुम्ही ही गोष्ट सांगत असाल नाही? होय म्हणजे हा म्हणजे तेवढाच आपला पायात साप सोडून दिला. नाही साप कुठला सोडायचा. हवालदार जी, सध्या इथे हातभट्टी चालू आहे की नाही? नाही 8-10 दिवस झाले समजा चिडी चाप आहे बघा. हा आपण येण्याचं सुगावा लागलाय मंडळीला. सुगावा? होय. अहो म्हणजे तुम्ही यायच्या अगोदर पहिल्यापासून दबदबा आलाय तुमच्या गावामध्ये. अहो कोण कसं येतंय कोण कसं येतंय याचा वास काढणारच की मंडळी. अहो पोटात पाक भीती पडली लोकांच्या. तरी पण साहेब 4-8 दिवस अंदाज काढून ही माणसं डोकीवर काढणारच आहे. तरी पण मी एक सांगू का साहेब, ही माणसं साधी नाहीत. हा वरपासून खालपर्यंत समध्यासनी बांधून ठेवले बघा त्याने. हवालदार जी,
तुमचं अर्ध आयुष्य पोलीस खात्यात गेलं, पण तुम्हाला एक गोष्ट समजली नाही. कायद्याचे हात फार लांब पर्यंत पोचतात, त्याच्या पंजातून कोणीही सुटू शकत नाही. पण साहेब आमदार बसा. नमस्कार हो आमदार साहेब. काय चाबी घेऊन जाता? काय नको, दुधाचं काय केलंय? दुधाचं तुमचा निरोप पोचल्या एक कळशी पाठवली बघा वाड्यावर. हा तेच म्हणलं, दूध गेलंय का नाही ते स्वतः जाऊन बघावं. दर महिन्याला दुधाचा हिशोब लिहताना आमच्या नावावर गाया धरताना हा आपल्या आहेत त्या 2 धरतो की. अहो त्या झाल्या आमच्या गोट्यातल्या. कागदोपत्री लिहा की 4. अयो रामा 4 हं? का एवढं दचकायला काय झालं? 2 आधी तिथं 4 गाया आमच्या नावावर लिवल्या आणि जरा कुठं 50-60 लिटर दूध वाढवलं तर तुमच्या बाच काय जातंय? आई, पण आमदार साहेब- ए पगार वाढ पाहिजे का नका? पाहिजे की नाही, पण आमदार साहेब 50-60 लिटरचा घोळ हिशोबात कसा बसवायचा म्हणतो मी. आयला वाहतुकीत 2-4 कॅन सांडलं म्हणून लिहा की. मागं सांगितलं लक्षात आहे ना मग? साखरेचं आणि पाण्याचं. हा नाहीतर एकाला 4 कॅन फुटलं म्हणून लिहा. अव थोडं तरी शानपण शिका की हो. होय चला सरकार. जातो. राम राम सरकार. राम राम. कोण? नारू बाबा. एक कानावर घालायचं होतं. मी आज येणारच होतो संचापारी. का नोटीस आली आहे की आम्हाला त्या आपण आमच्या नावावर 10,000 रुपये तगाई कर्ज घेतल्याची. सरकार आपण अजून हप्ता भरला नाही होय. हप्ता विसरला असेल. अहो पण आम्हाला नोटीस आली, आमचे धावं धन आणलं. तेवढा हप्ता लवकर भरा, नाहीतर आमच्या घरावर जप्ती बिप्ती येईल. मग त्यात एवढं घाबरायला काय झालं? आता रजिस्टर नोटीस आहे, घाबरणार तर. आणि तसं म्हटलं तर कर्ज बी आम्ही काय घेतलेलं नाही, काय नाही. अहो तुमच्या नावावर आम्ही कर्ज घेतले हे काय आम्ही नाकारतोय होय? तसं नव्ह पर काय काळजी करू नका. येत्या विधान परिषदेत आम्ही नवीन बिल आणतोय. बिल म्हणजे कायदा हो. गोरगरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकावर दिलेली समधी कर्ज माफ करायची. याचं सकट. चला फटा. चला चल रे. अगं बाया, काय हो? आमच्या गरीबाचं कोंबडं मारण्यासाठी गाडी असली कशी चालवत आहे? दिसत नाही तुम्हाला? का डोळा फुटला तुमचा? ए कुणाचं डोळं काढतेस? तुला दिसत नाही होय? रस्ता तुझ्या घरचा आहे का तुझ्या बाचा? तू कोंबडं रस्त्यावर का सोडलंस? वा वा, मला का सोडलं? गरीबाचं कोंबडं मारून वरती आम्हाला डापरता होय? घाबरतो. बाबराव बाबराव जी दावणीला वासरू बांधले का नाही? ते सोडून आणा जीपच्या खाली घालूया. आणा आणा, कसं गाडी खाली वाचलं तर तेच बघते होय मी. का? होय का? होय, आणा. आणा नुसतं. काय करता तुम्ही? ए कोणाची बाई त्याला कोंबडे गाडी खाली गेली तर बोंब आलती. आता वासरू घालतो. ए तुझ्या आईला तुझ्या सटी रे, तुझं काय डोळे बिळे फुटलं का काय? अगं हे कोण आहेत? हा गाडी कुणाची आणि कुणाला बोलतेस? हा चाल चाल. साहेब माफी करा, पाठीवर मारा पण पोटावर मारू नका साहेब, चूक झाली. ठीक आहे चला बरं. अरे म्हातारे कोण रे ती? सून आहे माझी. सून का? तिला नीट बोलायला शिकव. का मी येऊन शिकव? नको नको, आईला आता काय थकलं असतं ना तुझं वासरू. जातो. काय झालं? साहेब आमदारांच्या गाडी खाली यांची कोंबडी मारली आणि कोंबडी मारून वर ह्यासनी डापरलं. होय आता बाबा ठेवा ती कोंबडी, तिचा पंचनामा करूया. तुम्ही कंप्लेंट द्या, मी केस करतो त्याच्यावर. साहेब आम्ही सुखाने 4 घास खातोय ते बरं आहे साहेब. अहो म्हातार बाबा, अशी अरेरावी सहन करता याला सुखात राहणं म्हणतात? नाही साहेब, अहो पाण्यात राहून माशाशी वैर करून कसं चालेल? माझा ऐका, तुम्ही फौजदारी करा त्याच्यावर. अहो अन्याय आहे.
अहो साहेब, आतापर्यंत अन्नापेक्षा अन्यायच पोटात घातलं म्हणून आमचं संसार झालं. तुम्हाला कळायचं नाही साहेब, माझी काय बी तक्रार नाही. तुम्ही जावा साहेब. चल रे, जावा साहेब, माझी काय बी तक्रार नाही. जातो साहेब. जी, मला वाटतं ह्यामुळेच त्या आमदाराचं फावतंय. चला